श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेला मंगळवारपासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सुरुवात झाली। यामध्ये ज्येष्ठ भाषा अभ्यासक, संशोधक आणि शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांनी महाराष्ट्र संस्कृतीतील आंतरविरोध या विषयावर पहिलं पुष्प गुंफलं। समाज वैज्ञानिक M.N. श्रीनिवासन यांनी 1950च्या दशकात संस्कृतायझेशनची भूमिका मांडली। तत्पूर्वी इसवी सन 2ऱ्या शतकापर्यंत संस्कृत हा शब्द नव्हता। देशात 35 लाख वर्षांपूर्वी नर्मदा नदीकाठावर मनुष्य वस्ती होती असे पुरावे सांगतात। महाराष्ट्रात 11,500 वर्षांपूर्वी होमोसेपियन होता, तर 5,000 वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात झाली। होमोसेपियन म्हणजे सर्वात जास्त बुद्धिमान आणि कपटी समाजानं थंडी सोसून जगण्याची धडपड सुरू ठेवली। मोहेंजोदाडो आणि हडप्पा संस्कृती नष्ट झाल्यानंतर घोडे पाळणारा समाज अस्तित्वात आला। विशेष म्हणजे 45,000 वर्षांपूर्वी लोक बोलत होते। संस्कृत बोलणाऱ्यांसमोर प्राकृत बोलणारे होते। संस्कृत नसलेली भाषा म्हणजे प्राकृत भाषा। प्राकृत हा महाराष्ट्राचा पाया आहे असं डॉक्टर गणेश देवी यांनी सांगितलं। महात्मा गांधी यांचा उदय आणि त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आणि हिंदू महासभा सुदृढ होणं हे एक उदाहरण दिसतं। याचा अर्थ 1920 पासून देशात 2 वेगवेगळे विचारप्रवाह सुरू झाले। आता नवा प्रकाश शोधून उभं राहावं लागेल। महाराष्ट्रात धार्मिक दंगली घडणं हे भूषणावह नाही। संपूर्ण समाज ढवळून काढण्यासाठी आत्मभान येणं गरजेचं आहे। आत्मभान आल्याखेरीज महाराष्ट्राची धर्मांधता आणि गुंडगिरीतून सुटका होणार नाही असं मत डॉक्टर गणेश देवी यांनी व्यक्त केलं। कदाचित हीच वेळ आहे ज्यात नवीन बीज निर्माण होऊन रोवली जाऊ शकतात आणि जसं होमोसेपियननी 7,000 वर्ष थंडीचा सामना करून पण आपले पाय टिकून धरले, आपणही अशा विपरीत परिस्थितीचा सामना करून अनेक दशक किंवा वर्ष पुन्हा एकदा उभं राहू शकतो। मला वाटतंय महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी मला जेवढं सांगायचं होतं तेवढं मी तुमच्या समोर मांडलंय। महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीविषयी मला काहीच बोलायचं नाहीये, कारण तुम्हाला सगळ्यांनाच महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती फार चांगल्या रीतीने माहिती आहे। पण महाराष्ट्राच्या भवितव्यासंबंधी मी आशादायक आहे। ज्या प्रदेशाला, ज्या समाजाला, ज्या बहुमुखी समाजाला, ज्या अनेक पदरी समाजाला ही परंपरा आहे, असा समाज, अशी प्रकृती कोणीही संपवू शकत नाही। तशी ताकद अजून जन्माला या जगात आलेली नाहीये। त्याच्यामुळं आत्मभान वाढवणे आणि पुन्हा एकदा एक होणे हे कोण करेल, कसं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाहीये। पण ते कोल्हापूरमधून, ते नागपूरमधून, ते नाशिकमधून, ते जळगाव आणि धुळ्यामधून सुरू होऊ शकेल याची खात्री मला आहे। कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष डॉक्टर रणधीर शिंदे यांनी इथं राष्ट्रनिष्ठेपेक्षा जातीची निष्ठा जास्त दिसून येत असल्याचं सांगितलं। सध्या महाराष्ट्र राजकारणाच्या एका अस्वस्थ काळात आहे। समाजमन, राज्यकर्ते, विचारवंत, सांस्कृतिक विश्व यांचा झपाट्यानं ऱ्हास होताना आम्हाला पाहायला मिळतोय। महाराष्ट्राच्या समतावादी आणि प्रागतिक राष्ट्रासाठी काय करायला हवं याचा एक वस्तुपाठ या व्याख्यानातून मिळाल्याचं डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं। भारत किंवा महाराष्ट्र हा ऐहिक निष्ठेपेक्षा परलोक खुळा जास्त आहे, हे पहिलं कारण। दुसरं कारण, धर्माच्या खालोखाल असलेले महाराष्ट्राला वाङ्मयाचं वेड। अशोक, अकबर, शिवाजी महाराज, महाजी, अहल्याबाईपेक्षा मराठी माणसं कालिदास आणि टागोरांना जास्त महत्त्व देतात। तिसरं कारण, नांगर करणाऱ्या किर्लोस्करांपेक्षा रँगलर परांजपे महाराष्ट्राला जास्त आवडतात। चौथं कारण, आमच्या इतिहासात राष्ट्रनिष्ठा दिसून येण्याऐवजी जातीची निष्ठा जास्त दिसून येते आणि हे तर कारण आज कळीचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा झालेला दिसतो। आणि 5वं कारण, राजकारणाचं खूळ। तर हे 5 अंतर्द्वंद्व किंवा अंतर्विरोध महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये आहेत आणि आजचं महाराष्ट्राचं जे एक बेरूप
आणि अतिशय वाईट अशा पद्धतीचं रूप झालेलं आहे, ज्याचा उल्लेख देवी सरांनी केला आहे की राजकारणाबद्दल ज्या एका मोठ्या अस्वस्थ काळामध्ये आपण आहोत, अशा काळामध्ये ज्या प्रकारचं महाराष्ट्राचं समाजमन, राज्यकर्ते, विचारवंत, सांस्कृतिक विश्व याचा एक मोठा झपाट्यानं ऱ्हास आणि त्याचे एक क्षीण पर्व या कालखंडामध्ये पाहायला मिळतं.